मावळमधल्या कुंडमळ्यावरचा लोखंडी पूल कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 50हून अधिक जण जखमी आहेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तळेगावमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार होत आहेत। तर आयसीयू विभागातील डॉक्टरांशी या संदर्भातला संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। इंद्रायणी नदीवर असलेला जो धोकादायक पूल काल 3:30च्या सुमारास कोसळला, त्याच्यामध्ये आतापर्यंत 51 जणांना वाचवण्यात यश आले आहे। त्यांच्यावरती मावळ तालुक्यातील युनिक हॉस्पिटल, म्यानमार हॉस्पिटल, पावना हॉस्पिटल आणि अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मी सध्या अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये आहे आणि या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये काही रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। माझ्यासोबत डॉक्टर आकाश फडतरे आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत सध्या किती रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे? सध्या तरी आपल्याकडे अतिदक्षता विभागामध्ये गंभीर स्वरूपाच्या मारामध्ये लागलेले 7 रुग्ण आहेत। त्यांच्यावर इमर्जन्सी असे ट्रीटमेंट चालू आहे। काहींना हाडाला मार लागलेला आहे, काहींचे खुब्याचे हाड मोडलेले आहे, काही शॉकमध्ये असताना देखील आयसीयूमध्ये गंभीर रूपाची इमर्जन्सी ट्रीटमेंट त्यांच्यावर चालू आहे। सध्या काहीची प्रकृती गंभीर आहे, काही थोडेफार मध्यम स्वरूपामध्ये अजून थोडेफार हाडामुळे थोडेफार त्रस्त आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार आयसीयूमध्ये चालू आहे। रुग्ण उपचाराला प्रतिसाद देतात का आणि कधीपर्यंत हे बरे होऊ शकतात आणि मेजर असे काही रुग्ण आहेत का त्यांचे जे अभाव आहेत ते दगावू शकतात, असे कुठले काही पेशंट वगैरे आहेत? साधारणतः हाडाचा मार असल्यामुळे आपण थोडंफार सूज असते त्याच्यामुळे थोडंफार सूज कमी होण्यानंतर आपण जे पुढचे जे प्रोसिजर आहेत, ऑपरेशन असेल, आता काही हाड फ्रॅक्चर एवढे आहेत की त्याच्यामध्ये की आपल्या ऑपरेशनचा बी उपयोग करावा लागेल त्याच्यामध्ये। बाकी काही रुग्ण असे आहेत त्यांचं पूर्ण मांडीचे हाड जे मोठे आहे ते फ्रॅक्चर आहे, पूर्णपणे अंगातील रक्त जे आहे ते पूर्ण रक्तस्राव वाटेत पूर्णपणे बाहेर गेलेलं आहे, असल्यामुळे पेशंट पूर्णपणे शॉकमध्ये आहे। हाडाला मार असल्यामुळे रुग्णाला थोडंफार आरामाची गरज लागणार आहे, कारण आपल्या आयसीयूमध्ये आहे जे सगळे जे गंभीर स्वरूपाचे मार लागलेले तेच रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत। बाकीचे जे आहेत ते वॉर्डमध्ये पण आपल्याकडे ॲडमिट आहेत, ते उपचार घेत आहेत। वर मेजर जो मार लागलेला आहे, जे आयसीयू अतिदक्षता विभागामध्ये सध्या ट्रीटमेंट घेत आहेत, त्याच्यामध्ये काही गंभीर स्वरूपामध्ये पण दाखल आहेत। काहींना हाडाला मार लागलेला आहे, काहींना मेंदूला मार लागलेला आहे, काहींना छातीला मार लागला आहे, त्यांच्यावर आयसीयूमध्ये अतिदक्षता विभागामध्ये ट्रीटमेंट चालू आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, तळेगाव, पुणे। तर पुण्यातल्या मावळमध्ये आपण पाहिलं होतं की ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत तिथे कशा पद्धतीनं हे सगळे रुग्ण जे आहेत ते उपचारांना प्रतिसाद देतात या संदर्भातली माहिती डॉक्टरांनी दिलेली होती। सध्याच्या स्थितीत अनेकांना हाडाला जबरदस्त मार लागलेला आहे, त्यामुळे सूज त्यांच्या ज्या भागामध्ये मार लागलेला आहे त्या भागात आहे आणि त्यामुळे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली होती। आपण पाहतोय सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी आले आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं या दुर्घटनेला सामोरं जाण्याची वेळ आली।